नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांना श्रीरामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण बघणार आहोत श्रीरामरक्षा स्तोत्राचे महत्त्व. श्रीरामरक्षा स्तोत्र हे एक अत्यंत प्रभावी आणि पवित्र स्तोत्र आहे, ज्याचे रचनाकार ऋषी बुधकौशिक म्हणजेच ऋषी विश्वामित्र आहेत. या स्तोत्रात राम हा शब्द 80 वेळा आलेला आहे, ज्यामुळे त्याचे महत्त्व अधोरेखित होते. मंत्र म्हणजे मननात त्रायते इति मंत्र, म्हणजे ज्याचे मनन केल्याने तो तारून नेतो तो मंत्र होय. म्हणजे ज्याच्या उच्चाराने पवित्र ऊर्जा स्पंदने निर्माण होतात व आत्मिक सुख मिळते. रामरक्षा स्तोत्र हे एक कवच आहे, ज्यामध्ये 22 अवयवांचे रक्षण करण्याची प्रार्थना आहे. हे अवयव आहेत शिर, भाळ, डोळे, कान, नाक, मूग, जिव्हा, कंठ, खांदा, भुज, टाळू, हृदय, छाती, पोटाचा मध्यम भाग म्हणजेच पानथरी, नाभी, कंबर, हात, गुडघे, जांघा, पोटऱ्या, पाऊल, मांड्या. भगवान शंकरांनी बुधकौशिक ऋषींच्या स्वप्नात येऊन सांगितलेली ही रामरक्षा सर्व पापांचा नाश करणारी, भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारी आणि सर्व अवयवांचे रक्षण करणारी आहे. या रामरक्षा कवचाच्या पठनाने साधक सुखी, पुण्यवान, विजयी, विनयी होऊन सर्व कार्य सिद्धीस जातो आणि त्याला मुक्ती मिळते. रामरक्षारूपी संरक्षक कवचामुळे सर्वत्र मंगलमय वातावरण निर्माण होते. सतत पुढे जाणारा, कधी न संपणारा बाण आणि भाता ज्यांच्याजवळ आहे असे श्रीराम आपले रक्षण करण्यासाठी सतत आपल्या सोबत असतात. तेच आपले मार्गदर्शक आहेत. दुःख संकटांचा नाश करणाऱ्या, सुख समृद्धी देणाऱ्या श्रीरामांच्या रामरक्षेचे कवच सदा सर्वकाळ आपले रक्षण करेल. रामरक्षेत रामाशिवाय आणखी 22 व्यक्तींचा उल्लेख आला आहे. सीता, हनुमान, लक्ष्मण, दशरथ, कौसल्या, विश्वामित्र म्हणजेच बुधकौशिक ऋषी, सौमित्र वत्सल म्हणजेच सुमित्रेचा पुत्र, शत्रुघ्न, भरत, सुग्रीव, जांबुवंत, बिभीषण, रावण, शंकर म्हणजेच अधिष्ठवान, वाल्मिकी, परशुराम म्हणजेच जमदग्निपुत्र, दुर्वात्मज, पद्माक्ष, पीतवासकम, सत्यसंध, लक्ष्मण, रघुकुलतिलकम. रामरक्षेतील मला आवडलेला श्लोक म्हणजे आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. या श्लोकाचा अर्थ असा आहे की जो आपत्तीचा नाश करणारा, सर्व संपत्तीचा दाता, लोकांना प्रिय असा श्रीराम आहे, त्याला मी पुन्हा पुन्हा नमन करतो. रामरक्षेच्या ध्यान श्लोकाच्या आधारे रामाचे ध्यान कसे करावे याचे वर्णन आहे. ध्यान ही अष्टांग योगाची शेवटची अवस्था आहे. रामरक्षेच्या ध्यान श्लोकानुसार मन स्थिर, निर्विचार करण्यासाठी विष्णूचा 7वा अवतार असलेल्या अजानुबाहू, पद्मासनात असलेल्या, पितांबर परिधान केलेल्या, सूर्यविकासी कमलदलासारखे नेत्र असलेल्या, ज्यांच्या डाव्या मांडीवर सीता बसली आहे अशा श्रीरामचंद्रांची मूर्ती अंतःचक्षूंसमोर आणून प्रज्ञावान साधकांनी श्रीरामरक्षेचे दररोज नियमित प्रसन्न अशा प्रातःकाळी, दिवे लागणीच्या शुभ समयी अथवा दिवसाच्या कोणत्याही प्रहरी, अडचणीत असताना, अनाकलनीय भीतीने मनाला ग्रासले असताना, एकांतवासात असताना रामरक्षेचे पठण करावे. रोज 11 वेळा करावे. ते करत असताना तटस्थ राहून दृष्टी विशाल होण्यासाठी निशंक मनाने व पूर्ण आत्मनिष्ठेने नकारात्मकतेला मनात स्थान न देता एकाग्रता साधण्याचा प्रयत्न करून श्रीरामाचे ध्यान करणे नव्हे तर ही एकाग्रता म्हणजे ध्यान व ध्यानाचे फळ होय. रामरक्षेत रामासाठी असलेली विशेषणे अनेक आहेत, जसे की जितेंद्रिय, लोकाभिराम, रणरंगधीर, राजीवनेत्र, रघुवंशनाथ, कारुण्यमूर्ती, करुणाकर, पुराणपुरुषोत्तम, जानकीवल्लभ, रामभद्र, रामचंद्र, प्रजापती, रघुनाथ, भरताग्रज, रघुनंदन, माता, पिता, स्वामी, मित्र, अजानुबाहू. यापैकी अजानुबाहू या विशेषणाचा अर्थ आहे की ज्यांचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत. रामरक्षेचा छंद अनुष्टुप आहे. रामरक्षेतील रामो राजमनिः सदा विजयते या श्लोकात राम या शब्दाची सर्व विभक्ती रूपे आली आहेत. रामरक्षेचा प्रचार व्हावा म्हणून आपण पाठांतरक्षम वयापासून शिबिरे, सामूहिक पाठांतर, नियमित संथा देणे, पाठांतर स्पर्धेचे आयोजन इत्यादी उपक्रम राबवू शकतो. रामरक्षेत एकूण 38 श्लोक आहेत.
त्यापैकी वज्रपंजरनामेदं यो रामकवचं स्मरेत अव्याहताज अज्ञाः सर्वत्र लभते जयमंगलम. या श्लोकाचा अर्थ असा आहे की रामकवच हे वज्राच्या पिंजऱ्यासारखे आहे, जे अत्यंत मजबूत, अटळ आणि संरक्षण करणारे आहे. जो साधक या कवचाचे स्मरण करतो त्याला कुठेही आणि कधीही अडथळा येत नाही. त्याच्या आज्ञा, त्याचे कार्य, त्याच्या इच्छा सहजपणे पूर्ण होतात आणि त्याला जय आणि मंगलप्राप्ती होते. रामरक्षा ही केवळ श्लोकांची रचना नाही, तर ही आपल्या मन, शरीर आणि आत्म्याचे संरक्षण करणारी दिव्य ढाल आहे. हे कवच रामभक्तांना संकटांपासून वाचवते, जीवनातील संघर्षात धैर्य देते आणि अज्ञात भयातून मुक्त करते. राम हे केवळ ऐतिहासिक पात्र नव्हे, तर धर्म, कर्तव्य, भक्ती, संयम, प्रेम आणि करुणेचे मूर्तिमंत रूप आहे. त्यांच्या नावातच जीवन सत्य दडले आहे. राम या अक्षरात र म्हणजे रक्षण करणारा आणि म म्हणजे मुक्त करणारा असा भाव आहे. हे नाव मंत्रास्वरूप आहे. रामरक्षा पठण केल्याने साधक मनाने प्रगल्भ होतो. यश, समृद्धी, आरोग्य आणि शांततेचा अनुभव त्याला येतो. रामरक्षेतील प्रत्येक अवयवांचे रामाकडून रक्षण मागणे यामागे एक गूढ अर्थ आहे. केवळ शरीराचे नव्हे, तर मनाचे, विचारांचे आणि कर्मांचेही रक्षण हे या कवचाचे कार्य आहे. आपण पाहूया त्याचे आध्यात्मिक अर्थ. क्षीरम राघवाः पातु म्हणजे श्रीराम माझ्या बुद्धीचे, निर्णय क्षमतेचे रक्षण करो. भालम दशरथात्मजः म्हणजे माझ्या आत्मगौरवाचे रक्षण करो. नेत्रे लक्ष्मणपूर्वजः म्हणजे माझी दृष्टिकोन सकारात्मक ठेवो. नासिकां भरताग्रजः म्हणजे वासनेवर नियंत्रण ठेवो. जिह्वां विद्यानिधी पातु म्हणजे वाणी शुद्ध, मधुर आणि हितकारी ठेवो. याप्रमाणे प्रत्येक अंगासाठी असलेली प्रार्थना ही एक प्रकारे जीवनाचे शुद्धीकरण करणारी साधना आहे. रामनामाचा जप किंवा स्मरण केल्याने मनोबल, आत्मबल आणि आध्यात्मिक शक्ती वाढते. रामनाम हे युगानुयुगे साधकांचे जीवन बदलत आले आहे. तुलसीदास म्हणतात, राम नाम मनी दीप धरू जिह देहरीम द्वार तुलसी भीतर बाहेरुहा जाऊ उजियार. म्हणजे रामनाम हे दीप आहे, ते आपल्या जिभेच्या द्वारी लावा, मग शरीराबाहेर आणि आत दोन्ही ठिकाणी प्रकाश निर्माण होईल. रामरक्षा हे त्याचे उदाहरण आहे. या स्तोत्रात राम हा शब्द 80 वेळा आलेला आहे. याचा अर्थ असा की त्या प्रत्येक उच्चारात एक दैवी शक्ती कार्यरत असते. रामरक्षा कोणत्याही वयातील, कोणत्याही पातळीवरील साधकांसाठी उपयुक्त आहे. विद्यार्थ्यांसाठी ती लक्ष, स्मरणशक्ती व अभ्यासात मन एकाग्र करणारी आहे. पालकांसाठी ती पाल्यांच्या संरक्षणासाठी आश्वासक आहे. व्यावसायिकांसाठी ती विजय आणि शुभफलदायक आहे. वृद्धांसाठी ती मोक्षदायी व आत्मिक शांतीदायिनी आहे. रामरक्षा ही अनुष्टुप छंदात लिहिलेली आहे. या छंदात प्रत्येक चरणात 8 अक्षरे असतात. त्यामुळे पठण करताना एक विशिष्ट लय, ताल आणि संगीतात्मकता तयार होते, ज्यामुळे मन अधिक लवकर स्थिर होते. अशा रचनाशैलीमुळे ती ध्यानाच्या अवस्थेपर्यंत सहज पोचवते. रामरक्षेत असलेली काही विशेषणे म्हणजे रामांच्या गुणांचे सुंदर दर्शन. जितेंद्रिय म्हणजे ज्याने इंद्रियांवर विजय मिळवला. लोकाभिराम म्हणजे जो संपूर्ण लोकांचा प्रिय आहे. रणरंगधीर म्हणजे युद्धभूमीत शूरवीर. कारुण्यमूर्ती म्हणजे करुणेचा साक्षात सागर. पुराण पुरुषोत्तम म्हणजे प्राचीन काळापासून आदर्श पुरुष. अजानुबाहू म्हणजे ज्यांचे हात गुडघ्यांपर्यंत पोहोचतात, समर्थांचे प्रतीक. अक्षयाशुंग निशंग शंगिनो म्हणजे कधीही न संपणारे बाण व भाता ज्यांच्याकडे आहेत. या विशेषणांमधून केवळ स्तुती नव्हे, तर त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू उलगडतात. रामरक्षेचा प्रचार होण्यासाठी आपण पुढील उपक्रम राबवू शकतो. लहान मुलांचे सुट्टींमध्ये पाठांतराचे वर्ग घेऊ शकतो. मंदिरात, मंडळांमध्ये, गृहामध्ये एकत्र वाचन घेऊ शकतो. शाळा महाविद्यालयांमध्ये पाठांतराची स्पर्धा आयोजित करू शकतो. सोशल मीडियावर रामरक्षेचे ऑडिओ, व्हिडिओ आणि अर्थ याचा प्रचार करू शकतो.
रामरक्षा सप्ताह सुद्धा आयोजित करू शकतो, ज्यामध्ये 7 दिवस संपूर्ण पठण, अर्थ, अनुभव शेअर करू शकतो. आजच्या काळात मानसिक तणाव, अस्थिरता, अज्ञात, भय, अंधश्रद्धा आणि अपयश यामुळे अनेकांची अवस्था दयनीय आहे. अशा वेळी रामरक्षा ही एक मजबूत मानसिक कवच ठरते. ती आपल्याला भावनिक आधार देते, सकारात्मक विचार देते आणि आपले मन स्थिर करते. जगभरातील वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये मंत्रजप, नामस्मरण आणि ध्यान ह्यांचा उपयोग केवळ आध्यात्मिक नाही तर मानसिक स्वास्थ्यासाठीही केला जातो. रामरक्षा हे त्याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे. आपल्या दिनचर्येत सकाळी उठल्यावर एकदा, संध्याकाळी दिवा लावताना, प्रवास करताना, काही निर्णय घेण्यापूर्वी रामरक्षा पठण केल्यास निश्चितपणे एक दिव्य ऊर्जा आपल्या मनात संचारते. रामरक्षा हे केवळ एक स्तोत्र नसून ती एक जीवन पद्धती आहे. त्यातील प्रत्येक श्लोक आपल्याला नवा आत्मविश्वास देतो. रामाचे स्मरण आपल्यातील अहंकार, द्वेष, चिंता ह्याचा नाश करते. राम हा मम जीवनाचा आधार आहे. रामरक्षा ही माझ्या आत्म्याची तलवार आहे. रामनाम माझा विश्वास आहे आणि रामप्रेम माझे अंतिम ध्येय आहे. रामरक्षेचा हा अनमोल ठेवा आपल्या जीवनात वापरूया. तो केवळ आपल्यालाच नाही तर आपल्या सभोवताली असणाऱ्या प्रत्येकासाठी प्रकाशवाट ठरेल. श्रीराम रक्षा कवच संपूर्ण. जय श्रीराम.